केंद्राचा ऐतिहासिक निर्णय, देशभरात 2025-26 मध्ये होणार जातीनिहाय जनगणना. केंद्रीय मंत्रिमंडळाची घोषणा, मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींची आक्रमक भूमिका, लष्करात फ्री हँड, पाकिस्तानमध्ये खळबळ. मोदींच्या आदेशानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांनी घेतली मध्यरात्री पत्रकार परिषद, मोठ्या कारवाईची भीती व्यक्त. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र तणाव वाढला. युद्धाच्या धमक्यांदरम्यान भारत पाकिस्तान चर्चेत अमेरिकेची एंट्री. भारत पाकिस्तान दोघांशी चर्चा, शांततेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न. मोदी सरकारचा सुरक्षा बळकटीचा प्रयत्न. पाकिस्तान सोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डात 7 तज्ञ सदस्य. रॉचे माजी प्रमुख आलोक जोशींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवड. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या बैठकींचे सत्र सुरू. देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले कृष्णा आणि साक्षी लोलगे दाम्पत्य परतले नांदेडला. लोलगे दाम्पत्यांनी सांगितला दहशतवादी हल्ल्याचा थरार. पहलगाम हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांचा बळी. डेड ड्रॉप पॉलिसीद्वारे रचली दहशतवादी योजना. हाजीफ सईदच्या संघटनेचा संशयित हात. NIA कडून टूलकिटच्या आधारे कसून तपास सुरू. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार अलर्ट मोडवर. पाकिस्तानमध्ये घबराहट. जनरल आसिफ मुशीर बंकरमध्ये लपण्याची माहिती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या. 26 जणांचा मृत्यू. देशभरात संतापाची लाट. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत आक्रमक. गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची केली मागणी. काश्मीरची सुरक्षा अपयशी ठरली. केंद्र सरकारचे विशेष अधिवेशन बोलवा. संजय राऊतांची घणाघाती टीका. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. साखर कारखान्यातील 8.5 कोटींच्या कर्जमाफी घोटाळ्याचा आरोप. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई. विखे पाटलांसह 54 जणांवर गुन्हा दाखल.